नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. 4 मार्च 2026 होळीचा दिवस असतो. एक विवाहित प्रेमिका आपल्या अविवाहित प्रियकराला कॉल करते आणि त्याला म्हणते, आज माझा पती, सासू सासरे, मुलं वगैरे कोणीच नाही, सर्व पाहुण्यांकडे गेलेले आहेत. घरामध्ये मी फक्त एकटीच आहे, तर तू माझ्या घरी येऊ शकतो. तुझ्यासाठी पंखपचवानांचं जेवण बनवते, तू जेवण कर आणि नंतर आपण दोघे भेटूया. प्रेमी देखील खूप खुश होतो, कारण आपली विवाहित प्रेमिका लग्न झाले तरी देखील आपल्याला बोलावत आहे. तो देखील उतावळा होतो, आपल्या विवाहित प्रेमिकेच्या घरी जाऊन पोहोचतो. मात्र त्यानंतर असं काही अनपेक्षित घडतं की आज रोजी सोशल मीडियावर व्हायरल आहे. शेवटी प्रेमिका आणि प्रियकरमध्ये काय घडले होते ते आपण सविस्तर घटना पाहू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची सत्य घटना आहे महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा आणि या जिल्ह्यामधलं नरखडे नावाचं पोलीस स्टेशन अंतर्गत सवाकी नावाचं गाव आहे आणि याच गावात सागर वानखडे राहत होता. सागर आपल्या आईवडील आणि सर्व कुटुंबासोबत राहत होता. गावात सोनाली नावाची मुलगी सागरसोबत शिक्षण घेत होती. आता गावातीलच मुलगी आणि सोबतच शिक्षण, दोघात हळूहळू मैत्री वाढत गेली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले आणि कधी एकमेकांचे मन जुळले दोघांनाही समजले नाही. दोघे एकरूप झाले, दोघात संबंध सुरू झाले. मात्र हे प्रेम संबंध होते. आता दोघे बोलू लागले, भेटू लागले, इकडे तिकडे फिरू लागले. मात्र या गोष्टी लपून राहत नसतात. मुलींच्या घरचे बघत होते की मुलगी सारखे सारखे कुठे जाते, काय करते. थोडा संशय जाणवू लागला. शेवटी सोनालीच्या घरच्यांनी सोनालीला एक दिवस सागर वानखेडेसोबत रंगेहात पकडले. घरच्यांनी मारहाण केली. त्यानंतर विचार केला की हिची मारहाण करून काहीही सुधारणार नाही, त्यापेक्षा हिचं लग्न करून दिलं तर बरं होईल. कायमचा किस्सा देखील मिटेल म्हणून सोनालीच्या घरचे तिच्यासाठी आता स्थळ शोधू लागतात. कापरखेडा गावातील राजू गजबेसोबत सोनालीचं लग्न फिक्स केलं जातं. दोघांचं लग्न होणार होतं. मात्र यानंतर लपून छपून ही सोनाली आपल्या प्रियकराला सागरला भेटते. सागर वानखडे म्हणतो, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. मी ठरवलं होतं लग्न करेल तर फक्त तुझ्यासोबतच करेल. सोनाली बोलते की मी देखील तुझ्यावर खूप प्रेम करते आणि मला देखील तुझ्यासोबतच लग्न करायचं होतं. मात्र घरच्यांनी इकडे बळजबरीने माझं लग्न जमवून दिलेलं आहे. सागर म्हणतो की जर तुझं माझ्यावरती इतकंच प्रेम आहे तर आपण दोघे पळून जाऊ आणि लग्न करून घेऊ. मात्र यावेळी ही सोनाली म्हणते की पळून जर गेलो तर माझ्या घरच्यांची खूप बदनामी होईल, इज्जत जाईल. त्यामुळे आता घरच्यांनी माझं लग्न तर फिक्स केलेलंच आहे, तर मला हे लग्न करावंच लागेल. मात्र आता सागरच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. त्याला आपले संपूर्ण पूर्वीचे दिवस आठवू लागले. दोघेही सोबत शाळेत जात असे. दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघेही भेटत होते. एकमेकांसोबत एकमेकांच्या गोष्टी शेअर करत होते. मात्र आता आपली प्रेमिका म्हणत आहे की घरच्यांच्या विरोधात जाता येणार नाही. घरच्यांनी ठरवलेलं आहे, लग्न करायचं तर मला लग्न करावेच लागेल. सागर त्या ठिकाणी काही बोलू शकत नव्हता. आणि त्यानंतर सोनालीचं कापरखेडा गावातील राजू गजबेसोबत लग्न होते. आता सोनाली लग्न करून आपल्या पतीसोबत त्याच्या घरी जाते. सासरी जाऊन नांदू लागते. पतीसोबत देखील अगदी व्यवस्थित राहत असते. मात्र राजूला माहीत नसतं की सोनालीचं सागर नावाच्या मुलांसोबत प्रेम प्रकरण आहे. इकडे सागरचं आता शिक्षणात मन लागत नव्हतं, कारण त्याची प्रेमिका त्याला कायमस्वरूपी सोडून लग्न करून सासरी गेली होती. तरी देखील सोनालीने सांगितले होते की जरी मी लग्न केले तरी आपण दोघे लग्नानंतर भेटत जाऊ, बोलत जाऊ आणि आपली मैत्री ही पूर्वीप्रमाणेच असेल. नुसतंच मैत्रीचं काय करणार, स्वप्न तर त्याने लग्नाचे बघितले होते. सागरचे मन कुठेही लागत नव्हते. शिक्षणात देखील मन लागत नव्हते. म्हणून हा सागर पुण्याला जाऊन जॉब करू लागतो. मात्र अधूनमधून सोनाली ही सागरला कॉल करते आणि सागर देखील सोनालीला कॉल करत असायचा. लग्नानंतर सागर आणि सोनालीमध्ये भेटणं बोलणं सुरू होतं. सोनाली जेव्हा आपल्या सासरवरून माहेरी यायची तेव्हा सागर देखील पुण्यावरून आपल्या ड्युटीवरून घरी यायचा. दोघेही भेटायचे. आता सोनालीचे लग्न झालेले होते, त्यामुळे ती माहेरी आल्यानंतर तिच्या घरच्यांना तिच्यावर संशय येण्याचा प्रश्न नव्हता. सोनालीच्या घरच्यांना वाटायचे की आता लग्न झालेलं आहे, त्यामुळे त्या मुलालाही विसरले असेल, त्यामुळे ते जास्त लक्ष देत नव्हते. मात्र सोनाली जशी माहेरी यायची तशी सागरला भेटण्यासाठी जायची. दोघेही निवांत ठिकाणी जात असायचे, भेटत असायचे, बोलत असायचे.
यांचे संबंध पूर्वीसारखंच जसाचा तसाच सुरू होता. अशीच वेळ निघत असते. आता हळूहळू सोनालीला राजूपासून 2 मुलं देखील झाली. यांचा संसार व्यवस्थित सुरू होता. मात्र इकडे सागर सोनालीला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. सोनालीला मात्र आता आपल्या मुलांमुळे आणि पतीमुळे सासरच्या लोकांमुळे सागरला वेळ देणं कठीण झाले होते. तरी देखील सागर नेहमी तिच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होता. 4 मार्च 2026चा दिवस असतो. या दिवशी हा सागर सोनालीला संपर्क करतो. मात्र सोनालीसोबत त्याच वेळी संपर्क होत नव्हता. फोन स्विच ऑफ होता. त्यामुळे हा सागर सोनालीच्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू लागतो. तर तिकडून सोनालीचा रिप्लाय येतो. तो तिकडून बोलतो की तुझा कॉल लागत नाही, मला तुझी खूप आठवण येते, मला भेटायचं आहे. कोणत्याही निमित्ताने मी तुझ्या घरी येण्याचा प्रयत्न करत आहे. तू माहेरी ये, आपण भेटू. सोनाली बोलते की मला माहेरी येता येणार नाही. मात्र माझा पती आणि माझ्या घरचे सर्वजण नातेवाईकांकडे जाणार आहे, तर मी दिवसभर घरी एकटीच असणार आहे. तू माझ्या सासरीच ये. सागर खुश होतो आणि आपल्या घरी येतो. 4 मार्च 2026चा दिवस असतो. होळीचा दिवस धूमधडाक्यात पार पडला जातो. सागर विचार करतो की आपली प्रेमिका आपल्याला भेटणार आहे, त्यामुळे खूप खुश असतो. दुसऱ्या दिवशी 5 मार्च 2026चा दिवस उगवतो. सागर खुश होऊन सकाळी 9 वाजता आपल्या बाईकने कापरखेडा गावाकडे येतो. येथे त्याच्या प्रेयसीचं सासर होतं. तेथे गेल्यानंतर सागर जेव्हा सोनालीच्या घरी जाऊन पोहोचतो, सोनाली त्याला बघून खूप खुश होते. दोघात बोलणं भेटणं होते. त्यानंतर ही सोनाली त्याच्यासाठी छानसा स्वयंपाक वगैरे बनवून देत असते. सागरला जेवायला देते. सर्व काही यांच्यात सुरू होतं. त्यानंतर हा सागर म्हणतो की चल आपण एकरूप होऊया. तर ही सोनाली सागरला म्हणते की नाही, या ठिकाणी मला सेफ वाटत नाही. कोणीही येऊ शकतं. एकतर होळीचा सण आहे, त्यामुळे आपण लॉजवरती जाऊ. सागर देखील तयार होतो. सागर म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही. त्यानंतर सोनाली आपलं सर्व काही आवरते आणि त्याच्या बाईकवरती बसते. सागरची बाईक आता शहराच्या दिशेने जाऊ लागते. आता अविवाहित प्रियकर सागर आपल्या विवाहित प्रेमिकेला आपल्या बाईकवर बसून खापरखेडाजवळ कोल्हारी रोडने चालला होता. तेथेच एक कोल्हार नदी आहे. तेथे कोल्हार नदीचे पूल आहे. त्या पुलाजवळ गेल्यानंतर सोनालीने जे बॅग टांगलेली होती, ती बॅग तिच्या हातातून निसटते आणि खाली पडते. सोनाली म्हणते की अरे थांब, बॅग पडली. सागर गाडीला ब्रेक मारतो. गाडी थांबते. त्यानंतर सागर बघतो तर बॅग खूप मागे राहून गेलेली होती. सागर गाडीवरून उतरतो आणि तिला बोलतो की तू थांब, मी बॅग घेऊन येतो. आता सागर ती बॅग घेण्यासाठी बॅगकडे जाऊ लागतो. मात्र सागरच्या मागेही सोनाली देखील चालत असते आणि जसा सागर बॅग उचलण्यासाठी खाली वाकतो, तर ही सोनाली तिने आपल्या साडीच्या आतमध्ये चाकूनुमा एक हत्यार लपून आणलेलं होतं. हत्यार काढते आणि खाली वाकलेल्या सागरच्या पाठीवरती सपासप वार करण्यास सुरुवात करते. सोनाली सागरवरती वार करतच होती. तितक्यात सोनालीचा पती राजू हा देखील त्या ठिकाणी येऊन टपकतो आणि तो देखील सागरवरती बेरहमपणे वार करू लागला. दोघेही पती पत्नी सागरवरती त्या पुलाजवळ वार करत होते. त्या ठिकाणी जाणारे येणारे लोक येत होते, थांबत होते, बघत होते. मात्र कोणाची हिंमत झाली नाही त्यांना थांबवण्याची, कारण दोघांच्या हातामध्ये हत्यार देखील होते. शेवटी त्या गर्दीतून एका व्यक्तीने कोराडी पोलिसांना कॉल केला. कोराडी पोलीस स्टेशनमधून पोलीस इन्स्पेक्टर आपल्या टीमसहित घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत राजू आणि त्याची पत्नी सोनाली त्या ठिकाणावरून बाईकने फरार झाले होते. पोलिसांनी सागरचा मृतदेह बघितला. सागरचा मृत्यू झालेला होता. पोलिसांनी सागरचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि इकडे नाकाबंदी करण्यात आली. अवघ्या 1 ते 2 तासातच नवरा बायकोला पकडण्यात आले आणि पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले. तेव्हा राजूला विचारण्यात आले, बोल, तू सागरसोबत असे का केले? सहजासहजी राजू कबूल करणार नव्हता. मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला, तेव्हा राजू हा पोपटासारखा बोलू लागला. राजूने आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागला. राजू सांगतो की माझी पत्नी सोनाली आणि सागरचे लग्न अगोदरच संबंध होते. मला काहीही माहीत नव्हतं. माझ्यासोबत सोनालीने लग्न केलं. मात्र लग्नानंतर देखील सोनाली त्याच्या संपर्कात होती. जेव्हा कधी माहेरी जायची, त्याला भेटायची. मात्र एक दिवस मित्रांनो, या सोनालीच्या पतीने राजूने सोनालीला गुपचूप सागरसोबत फोनवर बोलताना ऐकले होते. राजूने जेव्हा सोनालीला दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलताना रंगेहात पकडले, तेव्हा राजूने सोनालीची जबरन मारहाण केली होती.
एवढी भयंकर मारहाण केली होती की सोनालीने घाबरून संपूर्ण आपली जुनी प्रेम कहाणी आपल्या पतीला राजूला सांगून दिले होते. एक एक शब्द ती सांगत होती. तोपर्यंत एक एक फटका हा राजू तिला मारत होता. मात्र संपूर्ण कहाणी सत्य सांगितल्यानंतर राजूला वाटले की हिने आपल्याला संपूर्ण सत्य सांगितले आहे, तर हिला माफ केलं पाहिजे. त्यामुळे राजूने आपली पत्नी सोनालीला माफ केले. मात्र तिला सक्त वॉर्निंग दिली, यानंतर त्या सागरचे संबंध पूर्णपणे तोडून टाकायचे. त्याचा आणि तुझा काही संबंध राहणार नाही. सोनालीने देखील होकार दिला. कारण राजू बोलत होता की जर तुला त्याच्यासोबत राहायचे असेल तर त्याला आत्ता सोडून दे, माझ्यासोबत राहू नको. मात्र सोनाली आपल्या 2 मुलांकडे बघून पतीला सोडायला तयार नसते. सोनाली म्हणते की नाही, आपल्या दोघांचा संसार व्यवस्थित सुरू आहे. मी सागरला विसरण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मात्र 4 मार्च 2026चा दिवस असतो. होळीचा दिवस होता. हा सागर पुण्यावरून घरी येणार असतो. त्यामुळे सागर विचार करतो की आपल्या प्रेमिकेला देखील माहेरी बोलावून घेऊ आणि तिला भेटू. म्हणून हा सागर सोनालीला कॉल करत असतो. मात्र सागरला काहीच माहीत नसते इकडे काय कारनामा घडलेला आहे. त्याचं संपूर्ण प्रेम प्रकरण हे तिच्या पतीला माहीत झालेलं आहे. सोनालीने तर सागरला अगोदरच ब्लॉक केलेलं होतं. त्यामुळे सागर तिकडे परेशान झाला होता. तिचा कॉल लागत नव्हता. त्यामुळे हा सागर इंस्टाग्रामवर मेसेज करतो. सागरला वाटत होते कदाचित तिच्या पतीकडे तिचा फोन असेल. मात्र तो इंस्टाग्रामवर सोनाली समजून मेसेज करतो. इकडे सोनालीचा मोबाईल तिच्या पतीने राजूने घेतलेला असतो. तिकडून सागर मेसेज करत असतो सोनाली समजून, आणि राजू हा सोनाली म्हणून सागरला रिप्लाय करत असतो. 4 मार्च 2026 रोजी सागर आणि राजूमध्ये रात्रभर बोलणे झाले. त्यानंतर राजूनच त्याला आपल्या घरी बोलावून घेतले. संपूर्ण बनाव रचला, नाटक रचले. सोनाली म्हणून तो बोलत होता, सांगत होता की माझा पती बाहेर जाणार आहे. संपूर्ण यांचा प्लॅन बनवून देखील रेडी होता. सागर आला. सागर आल्यानंतर त्याला जेवण वगैरे दिले. लॉजला जाऊ म्हणून सांगितले आणि त्या पुलाजवळ गेल्यानंतर मुद्दाम तिने आपल्या प्लॅननुसार बॅग खाली टाकली आणि सागरला थांबण्यासाठी सांगितले. सागर तिची बॅग घेण्यासाठी खाली वाकला. तसंच सोनालीने सर्वप्रथम त्या प्रियकरावरती वार करण्यास सुरुवात केली होती. त्या ठिकाणी आसपासच लपून असलेला तिचा पती राजू देखील धावत आला आणि दोघांनी मिळून सागरवरती धारदार हत्याराने वार केले आणि त्याला कायमस्वरूपी संपवून टाकले. शेवटी पोलिसांनी काही तासातच या दोघांना अटक केलेली आहे. गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता दोघेही जेरबंद आहेत. कदाचित अख्खं आयुष्य यांना जेलमध्येच काढावे लागेल. मात्र राजू आणि सोनालीला 2 मुलं देखील आहेत. ती मुलं आता सध्या आपल्या आजी आजोबाकडे राहतात. मात्र त्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. दोन्ही मुले अनाथ झालेली आहे. मित्रांनो, या घटनेमध्ये चूक दोघांचीही होती आणि दुसरी चूक ही सोनालीने खूप भयंकर केली. तिने त्याची हत्या करायला नको होती. या अनैतिक संबंधामुळे दोघांचाही संसार उद्ध्वस्त झाला. मित्रांनो, या थरारक घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.